नमस्कार. बहुतेक सगळे आपल्या चुका आणि फसवणूक झालेली लपवतात. पण मला स्वतःला आपली झालेली फसवणूक सांगायला जेणेकरून आपण दुसऱ्यांना सावध करू शकतो. आणि माझ्या चुका जर मला कळल्या तर मी लगेच माफी पण मागायला तयार असते. आणि कोणी मला समजावून सांगितल्या माझं काय चुकलं एक्झॅक्टली, तर त्याही मी मान्य करून तशा चुका पुन्हा होऊ नये याचा मी नक्की प्रयत्न करते. तर आज मी सांगते आहे माझी फसवणूक. आम्ही जानेवारी एंड फेब्रुवारीला असं आम्ही राजस्थान टूरला गेलो होतो. तिथे माउंट अबूला आम्हाला एका सरकारी ती दुकानं असतात त्याच्यासमोर आमची गाडी थांबली. त्यावेळेला मला ठरवलं होतं की आपल्याला काही घ्यायचं नाही, फक्त बघून तर येऊया काय काय प्रकार आहे. अशा ह्याने आम्ही तिथे गेलो त्या दुकानामध्ये. तिथे मला ही साडी कमळाच्या देठापासून बनवलेली आहे. उन्हात सुकवली तर कडक होते, सावलीत सुकवली की नरम होते, असं सगळं सांगून खूप रसभरीत वर्णन केलं. आणि रिसीट आहे, ऑथेंटिक आहे, सरकारी दुकान आहे, एवढासा तुकडा जरी साडीचा असेल तर तुम्हाला रिसीट आणून दाखवली तर आम्ही तुम्हाला पूर्ण किंमत किती 10 वर्षांनी वगैरे परत देऊ, ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, हे नाही आहे, पर्चेसिंग नाही आहे, ही तुम्ही शेअरमध्ये इन्व्हेस्ट, असं खूप काय 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 सांगितलं. आणि माझं नोव्हेंबर 20ला माझं रिटायरमेंट होतं. तर मला त्या गोष्टीवर मी भाळले किंवा भूलथापांना मी फसले गेले. आणि मी ही साडी घेतली आणि माझ्या निवृत्तीला मला होईल ह्या अंदाजाने मी घेऊन अगदी आले. आणि मुंबईला उतरले आणि आमच्या घराच्याच बाजूला एक दुधाचं सेंटर आहे. दूध घेऊनच वर जाऊया म्हणून सामानासकट म्हणून दुधाच्या सेंटरवर गेली. योगायोगाने अशीच साडी घालून तिथे सेंटरवरची बाई बसली होती. तर मी तिला कुतूहलाने विचारलं, ही साडी कितीला तू घेतलीस? तर ती म्हणाली 550ची आहे हो ताई. माझ्या मनातून ही साडी उतरली आणि आपण फसवलं गेलो असं माझ्या मनात आलं. माझं सगळं आवरलं झालं. बहिणीला फोन केला आणि बहिणीला म्हटलं, ताई मी फसले गं. कशी काय, मी जनरली ओळखीच्याच दुकानातून महागडं काहीतरी घेते, मी 7 किंमत जास्त दिलेली आहे आणि मला खूप दुःख होते, कशी मी ही निवृत्तीच्या ह्याला नेसू वगैरे. आणि म्हटलं मी आता ही कोणाला तरी भेटवस्तू म्हणून देऊन टाकते. बहीण म्हणाली, अगं एकतर सारख्या दिसणाऱ्या साड्या अशा खूप असतात, म्हणजे तू फसलीच असं तू कसं समजतेस. सेमी जिजाबाई आहे, सेमी पैठणी येतात, 10,000ची पण असते, तशी सेम 1,000ची पण मिळते, तशातली असेल तिची. दुसरी गोष्ट, तू पैसे देऊन जेव्हा तुला असं वाटतं तू फसली आणि ती दुसऱ्यांना दिलं, त्यांना काय त्याची किंमत कळणार आहे. आणि तुला नावडलेली किंवा तुला आता नकारात्मकता निर्माण झालेली वस्तू तू दुसऱ्यांना का द्यायला जाते. तिने सांगितलेलं मला पूर्णपणे पटलं. म्हटलं नाही, ही माझं, जसं आपण आपल्या विजयाचं मेडल घेऊन फिरतो तसं आपण आपले हे फसवणुकीचं आपण मेडल घेऊन म्हणून वापरायचं. आजही मी त्याला फॉल बिडिंग वगैरे काही केलं नाही. इतका सुंदर ह्याला ब्लाऊज पीस आहे, साडीलाच अटॅच, मी तोही काढलेला नाही. कारण मला त्या अजूनही कुठेतरी मी फसवली गेली हे मनात आहे. मी अजूनही त्याला उन्हात आणि सावलीत 2 प्रकारे सुकूनही पाहिलेलं नाही. पण अशा पद्धतीने आपण करतो. पण तेच आपण जवळच्या दुकानात गेलो, आपल्याला माहीत असलेलं दुकानं गेलो, तो बदलून मिळते, सगळ्या पद्धतीने आपलं चांगलं होतं. आणि आपण अशा ठिकाणी जातो आणि मनात एक रुखरुख राहतं, आपण फसवलं गेलो. म्हणजे पैसे तर आपले असे पैसे खाऊन पिऊन कोणाला देऊन गेले तर खरंच दुःख नाही होत, पण आपण फसवले गेलो ह्याचं दुःख खूप जास्त होतं. पैसे गेल्यापेक्षाही फसवलं गेलं ह्याचं खूप दुःख होतं. तुम्ही मला ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. हा माझा अनुभव, मला वाटतं जे पर्यटकाला जात असतील, बऱ्याच लोकांना असा अनुभव येत असेल की काही ना काहीतरी मनात नसताना फक्त भूलथापांना फसून आपण घेऊन येतो आणि नंतर मनात रुखरुख राहते की आपण फसलो नाही. पुन्हा एकदा आभार मानून मी माझा बंद करते.